नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल। तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य। तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली। जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली। तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क। तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी
कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची
बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश की लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 उदय लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत? उदय लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 49वे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 उदय लळित हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळचे रहिवासी आहेत? उदय लळित हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर
टेसी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सुशीला देवी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे? सुशीला देवी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सुशीला देवी यांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळाले? सुशीला देवी यांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक मिळवले? सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 4 जुडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, हरजिंदर कौरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? हरजिंदर कौरने कॉमनवेल्थ गेममध्ये कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, विधान परिषदेची सदस्य संख्या किती असू शकते? विधान परिषदेची सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 60 ते 500 पर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे? घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम रामदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 टेसी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय बॅडमिंटन संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? भारतीय बॅडमिंटन संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पिंगली व्यंकय्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात आजच्या तारखेस किती रामसर स्थळे आहेत? भारताच्या आजच्या तारखेस किती रामसर स्थळ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रकुल स्पर्धेत सौरभ घोषालने कोणते पदक जिंकले? राष्ट्रकुल स्पर्धेत सौरभ घोषालने कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सर्वोच्च न्यायालयात किती सरन्यायाधीश असतात? सर्वोच्च न्यायालयात किती सरन्यायाधीश असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, 2023 मध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे पार पडणार आहे? 2023 मध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक मिळवले? वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? कॉमनवेल्थ गेम्स
मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 2 संकेत सरगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संकेत सरगर कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? संकेत सरगर कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संकेत सरगर हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? संकेत सरगर हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी पटकावले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 मीराबाई चानू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले? राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक पटकावले? भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कधी करण्यात आले? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 6 ऑगस्ट 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुस्तीपटू मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले? कुस्तीपटू मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानाने कोणते पदक पटकावले? भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानाने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर पुणे, ऑप्शन क्रमांक 2 परळी वैजनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोली आणि ऑप्शन क्रमांक 4 घृणेश्वर यवतमाळ. तर ऑप्शन क्रमांक 4 घृणेश्वर यवतमाळ हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोल घुमट विजापूर, ऑप्शन क्रमांक 2 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 3 चारमिनार दिल्ली, ऑप्शन क्रमांक 4 जयस्तंभ चित्तोडगड. तर ऑप्शन क्रमांक चारमिनार दिल्ली ही आपली चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले? महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? जगदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील महिला विनेश फोगट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? भारतातील महिला कुस्तीपटू विनेश फोगटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 53 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या देशात पार पडली? राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या देशात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रकुल स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? राष्ट्रकुल स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृत महोत्सव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय महिला बॉक्सर निखत
जरीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? भारतीय महिला बॉक्सर निखत जरीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पी व्ही सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी व्ही सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत? राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 61 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहे? राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3 पी व्ही नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र शासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र प्रशासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते? आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वीर शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल.